नमस्कार गावाल्यानो आणि तुमचा सर्वांचा परत एकदा थेट कोकणातून स्वागत. आणि जंगली आयुष्य. आता मी जंगलात आहे, निसर्गाच्या एकदम सानिध्यात. आणि हे आयुष्य जगायला खूप नशीब लागतो. आणि मी आता ह्या डोंगरदऱ्यात ह्यासाठी आलो आहे, म्हणजे आता एकदा हिवाळा सुरू झाला ना, तिथून जी फळांना सुरुवात होते रानमेवा, इथून भरपूर अशी फळं भेटतात आपल्याला. आणि त्यातले काही फळं, आता मी बोंडेवर गेलो होतो पण काही बोंड काय कच्चे आहेत अजून. तर आपल्याला आता वावडुंग शोधायचे आहेत किंवा बुलबुटं, ह्या दोघांपैकी काय पण भेटला ना फक्त शोधायचं आहे आणि तुमच्यापर्यंत ते पोचवायचं आहेत. तर बघा व्हिडिओ लास्टपर्यंत. जंगल दर्शन. आता मी तुम्हाला पूर्ण जंगलभर इकडे फिरणार आहे. एकटाच आहे मी, आपल्या कामधंदा नाहीत काय, असंच फिरत सुटायचा. तर बघा माझ्यासोबत फिरा तुम्ही पण पूर्ण जंगलात. हो बघा इकडं पूर्ण जंगल आहे. जी आपली गुरं आहेत ना, डोंगरात जेव्हा येतात चरायला उन्हाळची, हा बघा उन्हाळचं पाणी साठलेलं आहे, इथं पाणी पिया येतात. बघा इथून पावसाचं तुम्ही बघितलं असाल ब्लॉगमध्ये, मी व्हिडिओ टाकलेत भरपूर. हा धबधबा आहे वर आणि हा पाणी इथं कातलामध्ये साठला आहे. आणि गुरांना आता उन्हाळचं इथं पाणी प्यायला भेटतो. अजून डोंगरावर असं भरपूर असं खड्डा आहेत, ढव आहेत पाणी प्यायला. आणि मी आता इकडे जाणार आहे रानात. जंगल दर्शन. आणि इकडं वाटा पण नाही आहेत, इकडे एकदम वाटा अशा बंद झाल्या आहेत. सर्व झुडपं आहेत, करवंदी आहेत. वाकून वाकून जायला लागणार आहे मला, ट्रॅकरच झालं आहे. आणि ही आमची शेवटची पिढी. ह्या पिढीनंतर असा कोण रानात भटकणार नाही, सगळी मोबाईल घेऊन बसणार. आमची शेवटची पिढी जी अशी रानात भटकल. आणि तुम्हाला मी असंच जंगल दर्शन दाखवत राहीन. माझ्यासोबत फिरत जोडून राहा. घरात बसून जंगल दर्शन. आणि आपल्याला रानमेवा काहीतरी भेटलाच पाहिजे. शोधात आहे, माहिती नाही कुठं आहे काय आहे, फक्त शोधायचा. भेटला तर नशीब. अशा करवंदीच आहेत, काटेरी. एक आजोबांचा मोहरायला सुरुवात झाली. काहीतरी भेटो. आणि दुपारची आता 12:30 वाजलेत, दुपारची वेळ आहे. आणि ह्या दुपारच्या क्षणात मी आता फिरतोय, भटकतोय रानात इकडून तिकडून. आणि ते एकदम निसर्गरम्य वातावरण. आणि झाडं म्हणजे हाव पण थांबले, हाव पण काय सुटली नाही, एकदम झाडं पण स्टे आहेत. तर हा काढा इथं, इकडं काढा आहे. फळं तर शोधतोय मी पण, का अजून पण काय भेटलं नाही, पण शोधायची. शोध थांबवायचं नाही. असं जंगलात भटकायला मजाच लय वेगळी येते. मला भटकायला आवडतो असं जंगलात. आणि एकटाच आहे इकडं माणसांची वाहिवाट पण नाही आहे, म्हणजे माणसं येतच नाही अजिबात, बंद झाली आता. हा छोटासा डोंगर चढून वर आलो आहे. आणि पक्ष्यांचा आवाज तुम्हाला येत असेल. आता पक्ष्यांचा आवाज सुरू झाला आहे. आणि आपल्याला इथं बुलबुटांचं झाड दिसलं आहे. आणि बुलबुट काय पिकलेली वाटत नाही आहेत, कच्ची आहेत. आणि इथं शाप हिरवीगार आहेत, हे बघा शाप हिरवीगार आहेत. शाप हिरवीगार आहेत. हे कधी पिकतील काय माहिती. अख्खा रान पालता घातला. म्हणजे आता पेड्यावर नाहून मी आलो, बरगी खाली आत ना पेड्यावर चढलो. म्हणजे आमच्याकडचं ठिकाण आहे ते, जागेचं नाव आहे ते पेडा, म्हणजे खोंडा वगैरे सर्व हन्नाडी सर्व फिरलो. फक्त आमच्या गावातल्यांना माहिती पडेल. आणि एवढा रान पालता घालून काय मला काय भेटला नाही. खरं सांगायला गेलो ना तर मी पूर्ण लहानापासून एवढा मोठा आलो, पूर्ण जंगलवर फिरलो लहानापासून, पण कधी अजून वावडुंग कधी खाल्ली नाहीत. आणि ते कधी येतात ना ते पण मला माहिती नाही. तुम्हाला जर माहिती असला कुठल्या सीझनमध्ये येतात, म्हणजे कुठले त्यांचं टायमिंग काय माहिती असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की ह्या महिन्यात येतात, तर मी त्या महिन्यात जाईन शोधायला आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवीन. तर अजून मी थांबणार नाही, शोधत राहणार आहे. मला त्याचं झाड पण माहिती नाही ना, म्हणून झालं आहे. तर बुलबुडं भेटली तर बघूया, बुलबुडं शोधायची. हा असं झाड आहे कसं तरी काय माहिती, शोधायचं काम करायचं आपण. तर बघा माझ्यासोबत फिरत राहा जंगल दर्शन. व्हिडिओ बंद नका करू, व्हिडिओ बघत राहा.
असा जंगल दर्शन, एकदम निसर्गरम्य वातावरण थेट कोकणातून. आणि आता ऊन कडकडीत ऊन लागायला लागलं आहे, कारण ह्या साईडला झाडं कमी आहेत. हा कातलाचा भाग आहे, पाय पण सरतायत. इथनं चढून आलोय आता. हा इकडे रान फिरलोय पुरा, पण काय भेटला नाही. तरी पण शोध चालू आहेत, काय तरी भेटल. जंगलात खायला बुलबुटा तरी भेटून दे. एवढं आयुष्य गेलं रानात फिरून, पण वावडून कशी आहेत त्यांचं तोंड नाही बघत तुम्ही. आता मी आलो टेपावर. टेपावर इकडे फिरीन आणि तिथनं घरात. इकडे बुलबुटांची झाडं दिसलीत, मजबूत अशी बुलबुट आले बघा, पण कच्ची आहे ती पण. बघतोय भेटतात का, इथून आहेत. वाटा अजिबात नाही तिकडं बघा, दोन कच्चे दिसत आहेत. ही वरपर्यंत गेलेत. पण कच्चीच आहेत. एवढा फिरलो भटकलो, पण काय भेटली नाहीत. तिकडे ही वेळ ही पण गेले फांदी, ती पण कच्चीच आहेत. पिकी कुठे भेटतील काय माहिती. आणि उन्हात ना पूर्ण रान पालटा घातला, आणि फायनली शेवटी मला बुलबुटं भेटलेत. हे बघा, हे पिकलेत सुद्धा. मी खाऊन दाखवतो. कोकणचा रानमेवा असं आहे. आणि वावडुंगा आपल्याला भेटले नाहीत, म्हणून आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये वावडुंगा नक्की दाखवीन. मी प्रयत्न करीन, शोधीन वर भेटत आहेत काय. आता बुलबुटा तर भेटले एवढा फिरून फिरून. आणि इथं बघा हे बुलबुट आहे, आणि जेव्हा जाम पिकलेत बघा, पिकलेत 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 पूर्ण फांदच पिकले. हे बघा इकडं वर तिकडचे फांद पिकले. हे बघा इथं बघा, सगळी इथं भरपूर पिके भेटली. इथं बघा किती आहेत समोर, इथं पण आहेत. म्हणजे सर्व पिकवून सुकत आलेत. हे सगळे आता वसपडवून टाकतो शाप.